नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आहे आषाढ महिन्यातली अमावस्या. म्हणजे आज आषाढातला शेवटचा दिवस. आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार. तर आजच्या अमावस्येला दिव्यांची अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. दिव्याला आपल्या इथं खूप महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. आपण रोज संध्याकाळी बघा संध्याकाळी 7 वाजता देवासमोर दिवा लावतो. अगदी लहान मुलांना आपल्या घरातल्या आणि मोठी मंडळीसुद्धा शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते अशी प्रार्थना करतात दिवा लावताना. तर अशी जी प्रार्थना करतो त्याचा अर्थ काय आहे बरं? शुभं करोती कल्याणम, माझं सगळं शुभ होऊ दे, आमच्या घरामध्ये सगळं शुभ होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. आरोग्यम धनसंपदा, सगळ्यांचं आरोग्य हे छान राहू दे, त्याचबरोबर धनाची प्राप्तीही होऊ दे. आणि माझ्या मते आरोग्य सगळ्यांचं चांगलं असेल तर धनाची प्राप्तीही होणारच. कारण आरोग्यम धनसंपदा, आजच्या काळामध्ये आपलं आरोग्य हेच आपलं धन आहे, हीच आपली संपदा आहे. शत्रू बुद्धी विनाशाय, जे शत्रू म्हणजे आपल्या विचाराशी ज्यांचं सहमत नाही किंवा जे आपलं चांगलं होत आहे, अशी काही दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात की आपलं चांगलं होताना त्यांना पाहवत नाही, नाही का? म्हणजे एक वाक्यामध्ये मी वाचलं की कुत्र्याला दुसऱ्याची गती आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती बघवत नाही. तर शत्रुबुद्धी विनाशाय, असे जे कोण आमचे शत्रू आहेत की ज्यांना आमची प्रगती बघवत नाही, तर शत्रुबुद्धी विनाशाय, अशी जी बुद्धी आहे त्याचा नाश कर. दीपज्योती नमोस्तुते, हे दीपका, हे दिव्या, माझा तुला नमस्कार आहे. हा मंत्र, ही शुभं करोती, आपण रोज देवासमोर संध्याकाळी 7 वाजता दिवा लावताना म्हणत असतो. आणि दिव्याला अपार महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील अंधकार निघून जावा आणि आपलं जीवन प्रकाशमय व्हावं, यासाठी आपण दीपकाची प्रार्थना करत असतो. आणि आज आहे दिव्यांची अमावस्या. तर ह्या दिवशी नेमकं काय करतात बरं? आता आपल्या इथं चातुर्मास सुरू झालेला आहे आणि एक एक सण आता येत आहेत. तर आज काय करायचं? तर घरातले सगळे दिवे जे आहेत समया, ते स्वच्छ धुवायचे. आज त्यांचा मान आहे, म्हणजे रोज तरी आहेच, पण आज सगळेच दिवे आपण धुवायचे, स्वच्छ चकचकीत करायचे आणि नंतर स्वच्छ पुसून कोरडे करून त्याच्यामध्ये वाती घालायच्या. पहिल्यांदा काय करायचं तर पाटावर रांगोळी काढायची, गहू पसरायचे, त्यावर दिवा ठेवायचे, सगळे ते दिवे ठेवायचे, दिवे लावायचे संध्याकाळच्या वेळी. समई, म्हणजे आपण समई म्हणतो ना, परत लामण दिवा वगैरे जे काही आपले दिवे आहेत, निरांजन, हे सगळे प्रदीप्त करायचे आणि षोडशोपचारे त्यांची पूजा करायची. हळदी कुंकू घालायचं, फुलं, अक्षता, गंध लावायचं त्याला, आणि जोंधळ्याच्या लाह्या त्याला घालायच्यात. आज आघाडा, दुर्वा, गेज वस्त्र, अशी त्याची षोडशोपचारे पूजा करायची. तर मैत्रिणींनो, ह्या अमावस्येची एक कहाणी आहे. तर जनरली आपल्याला ही चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते, पण सगळ्यांच्याच घरी चातुर्मासाचं पुस्तक असेल असंही नाही. मग तर ती कहाणी मी तुम्हाला आज सांगतेय. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा. मग सगळ्यांनी विचार केला. त्यांनी
तिची रात्री चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी हिची निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असायचा. दिवे घासायची, तेलवात करायची, ते दिवे लावायचे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती पुढे सरकवायच्या. दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायचा. त्याचप्रमाणे हे घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला तो उतरला. तेथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कुणाचे घरी जेवावयाला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सगळ्या दिव्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. पण मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय बरं? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा, असा सगळ्यांनी विचार केला आणि तिची चोळी रात्री पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूने दिराने तिची निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. दरवर्षी ती माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी झाली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर आजच्या दिव्याच्या अमावस्येची कहाणी मैत्रिणींनो अशी होती.